आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। संभाजीनगरात भाजप आणि ठाकरे गटात फोडाफोडीचं राजकारण सुरू। भाजपकडून ठाकरे गटाच्या 2 माजी महापौरांना फोडण्याचा प्रयत्न, नंदकुमार घोडिले आणि अनिता घोडिलेंना फोडण्याचा प्रयत्न। नवाब मलिक महायुतीत नको, संघवर्तुळातील नेत्यांची भूमिका, मल्लिकांबाबत जनतेचा रोष, अजित पवारांनी लक्ष द्यावं, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य। बारसू जवळच्या वाडी खुर्द गावात 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित। राज्य सरकारकडून अधिसूचना जारी। बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आशा पल्लवीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाखरी ते पंढरपूर अशी 5 किलोमीटर पायी वारी करणार। वारकऱ्यांसोबत पायी वारी करणारे शिंदे दुसरे मुख्यमंत्री ठरणार। पंढरपुरात कार्तिकी यात्रेला प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुरू करणार। भाविकांच्या सोयीसाठी 25% मनुष्यबळ वाढवणार। पुणे विभागीय आयुक्तांची माहिती। कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय नाही। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची विधान परिषदेत माहिती। तुरीचे दर बाजारभावापेक्षा कमी असल्याने तुरीच्या आधारभूत दरात वाढ करावी। पणन मंत्री अब्दुल सत्तारांची विधान परिषदेत माहिती। पुणे आणि साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गाला येलो अलर्ट। नीट पीजीची प्रवेश परीक्षा 11 ऑगस्टला होणार। निकालाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली।